नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत दादरी या गावाच्या संदर्भातून. अर्थातच दादरी गेले 15 दिवस संपूर्ण भारतामध्ये गाजतंय आणि ते गाजण्याचं कारण अतिशय वाईट असं आहे. मोहम्मद अखलाक नावाचा एक मुस्लिम व्यक्ती होती आणि या मुस्लिम व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून काही 10 तरुणांनी जवळजवळ त्याचा पाठलाग केला आणि त्याला त्याची हत्या केली. अत्यंत वाईट असं हे कृत्य, अत्यंत निर्भसना करणारं हे जे कृत्य आहे ते कृत्य घडल्यानंतर नेमकं आता त्याचे पडसाद काय उमटत आहेत आणि ते पडसाद उमटण्याच्या पार्श्वभूमीवरती आपण ही चर्चा करतोय. काही प्रश्न त्या निमित्तानं निर्माण होत आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून दादरीमध्ये झालेली हत्या हा अल्पसंख्याकांविरुद्धचा षडयंत्राचा भाग आहे का, हा आपण महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने विचारात घेतोय. हत्येचं गांभीर्य लक्षात न घेता या घटनेचं दोन्ही बाजूंनी राजकारण केलं जात आहे का, हे सुद्धा आपण त्या निमित्तानं तपासणार आहोत. आणि विविध प्रकारच्या कट्टरतावादी मुद्द्यांबद्दल केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत मान्यवर आहेत आणि या मान्यवरांची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मिलिंद एकबोटे आहेत, अध्यक्ष अखिल भारत कृषी गो सेवा संघ पश्चिम महाराष्ट्राचे, आणि कार्यकारी संपादक IBN लोकमतचे महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. आपल्यासोबत राम कदम भाजपचे आमदार आणि प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत. रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या चर्चेची सुरुवात करताना आणि प्रश्न विचारताना सुरुवातीला आपण प्रत्येक आपल्या इथल्या तज्ज्ञ व्यक्तींना आणि मान्यवरांना 1 मिनिटाचा अवधी देणार आहे आणि नंतर ही चर्चा आपण खुली करणार आहोत आणि या चर्चेला आपण अधिक खुल्या स्वरूपामध्ये या चर्चेमध्ये सहभागी होणार आहोत. पहिला प्रश्न, अर्थातच ही जी घटना घडलेली आहे या घटनेबद्दल रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहे. डॉक्टर रत्नाकर महाजन, काय प्रतिक्रिया तुमची? तुमच्याकडे 1 मिनिट आहे. पहिल्या 1 मिनिटामध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा. दिल्ली जवळच्या दादरी भागातलं बिसहरा नावाचं गाव, त्या गावामध्ये बहुतेक हिंदू बहुल लोकवस्ती, त्यातही ठाकूर जमातीची लोकवस्ती, आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समुदायाचं फक्त एकच घर. या घरामध्ये, घरातल्या रेफ्रिजरेटरमध्ये गोमांस ठेवलेला आहे अशी घोषणा तिथल्या मंदिरामधनं त्या मंदिराचा पुजारी त्या लाऊडस्पीकरवरनं करतो. ह्याची खातरजमा न करता केवळ या अफवेवर विश्वास ठेवून गाव सगळं त्या कुटुंबाच्या घरावर चालत जातं आणि त्याला मारहाण करून अक्षरशः मरेस्तोवर त्या माणसाला मारलं जातं. ही घटना एकीकडं जगात देशाची मान उंचावल्याचा दावा करणाऱ्यांच्या नाकाखाली घडणारी ही घटना आपल्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकाची मान जगाच्या वेशीवर शर्मेनं नक्की पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं. नक्की तुमची एक मिनिट संपलाय. आपण तुमच्याकडे येणार आहोत डॉक्टर थोड्या वेळात. सगळ्या आधी आपल्या मान्यवरांना 1 मिनिट आपण देतोय, त्यांची प्रतिक्रिया पहिली आपण त्या निमित्तानं जाणून घेतोय. आपल्यासोबत नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. नवाब मलिक, 1 मिनिट आहे. 1 मिनिटामध्ये पहिली तुमची प्रतिक्रिया काय? गायीच्या नावाने अफवा पसरवून बिसारा गावामध्ये ज्या प्रकारे अखलाकची हत्या करण्यात आली, त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला, ते एक निंदनीय कृत्य आहे. पण हा देशात प्रथमदा घडतो असं नाही. गेली 100 वर्षापासून या देशामध्ये गायीच्या नावाने अफवा पसरवणे, नंतर दंगली घडवणे, गावावर हल्ले करणे आणि याच्यामध्ये हजारो लोकांचा बळी गेलेला आहे. काही लोकांसाठी हा राजकीय हत्यार आहे आणि ते राजकीय हेतूसाठी या प्रकारे वापरत आहे. पण त्यांना हे कळलं पाहिजे, हा देश हिताचा नाही, समाज हिताचा नाही. अजून आपण इतकं जुने मुद्दे पुढे आणून जर या प्रकारे राजकारण करत राहिले तर मला वाटतं कुठेतरी देश हे आता कुठल्या दिशेने जाईल या बाबतीत कुठेतरी या सर्वांनी विचार केला पाहिजे. नक्की तुम्ही म्हणता की देश कुठल्या दिशेने जाईल याचा आपण विचार केला पाहिजे. अर्थातच या बरोबरीनं आपल्या या कार्यक्रमामध्ये मिलिंद एकबोटे आहेत, जे अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे अध्यक्ष आहेत पश्चिम महाराष्ट्राचे. मिलिंद एकबोटे, पुन्हा 1 मिनिटामध्ये तुम्ही नेमकं काय म्हणू शकता या घटनेच्या पार्श्वभूमीवर? ओवेसी सगळीकडे बरळला, हिंदू धर्माच्या विरुद्ध बरळला, हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध बरळला. तेव्हा नवाब मलिक आणि रत्नाकर महाजनांनी प्रतिक्रिया दिली होती का? ज्या वेळेला आझाद मैदानावर महिला पोलिसांची विटंबना झाली
त्यावेळेला तुम्ही गप्प का बसलात? फक्त तुम्हाला मुस्लिमांचा कट घेण्याची संधी मिळाली की ती संधी साधायची, हिंदूंना झोडपायचं, हिंदुत्ववाद्यांवर टीका करायची, ही तुमची जुनीच पद्धत आहे. ही काय ह्याच्यामध्ये तुमची कुठली पारदर्शक भूमिका नाही, ह्याच्यामध्ये तुमची शुद्ध लबाडी आहे. खरं म्हणजे गोमांस बाळगणं हा सुद्धा गुन्हा आहे. उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये जसा कायदा आहे तसाच कायदा आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे. गायीची हत्या पण करता येत नाही, बैलाची हत्या पण करता येत नाही. परंतु त्या ठिकाणी जर गोमांस बाळगलं जात असेल, आजपर्यंत तिथं का दंगल झाली नाही? इतके दिवसात का अफवा उठली नाही? आणि ज्या दिवशी अफवा उठली, लोक चिडले, लोकांना चिडायला लावलं कोणी? तुमचा मुद्दा पहिली प्रतिक्रिया तुमची पोचलेली आहे. पुन्हा राम कदम, पहिली प्रतिक्रिया तुमची या पार्श्वभूमीवर काय? त्या विसरा गावामध्ये एका घरातली गाय हरवली आणि गाय हरवल्याच्या नंतर तो श्रद्धेचा भाग आहे. नंतर असं कळलं की त्या गायीला कापण्यात आलंय आणि कापून त्या गायीचं गोमांस जे आहे तो त्या कुटुंबामध्ये खाण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे लोक चिडले आणि दोन संप्रदायामध्ये तिथे आपसात झालेलं आहे, भांडण आहे. ही घटना पूर्णपणे दुर्दैवी आहे. पण त्याही पेक्षा मोठं दुर्दैव असं आहे की इतर सगळ्या पक्षांनी याचं राजकीय भांडवल करून आपापल्या वोट बँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आमचं सरकार आणि आमचा पक्ष हा विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतोय, विकासाच्या दिशेनं या देशाला नेण्याचा प्रयत्न करतोय. पण या घटनेच्या माध्यमातून मोदी साहेबांसारख्या चांगल्या माणसाला कसं अडवता येईल आणि ती एकही संधी सोडता कामा नये, या दृष्टिकोनातून बाकीचे सगळे पक्ष व्यूहरचना करताना दिसतात. घडलेली घटना पूर्णपणे दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये याच्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र बसून राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. तुमच्या एका मिनिटात तुम्ही हे सांगितलं की राजकारणाच्या पलीकडे जायला पाहिजे. अर्थात महेश म्हात्रे, पुन्हा पहिल्या ह्या 1 मिनिटामध्ये पहिली प्रतिक्रिया. मी तेच म्हणेन की राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघितलं पाहिजे आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये संपूर्ण जी समाजव्यवस्था होती ही शेतीवर आधारित होती आणि शेतीसाठी अत्यावश्यक असणारं जे गोधन आहे त्या गोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं जगणं, त्याचं जीवन सुसह्य होत होतं. त्यामुळे साहजिकच गाईला आणि बैलाला पावित्र्य मिळालं. या देशामध्ये गाईचा आणि बैलाचा समाजमनावर इतका परिणाम होता की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जेवढे राजकीय पक्ष आले त्या राजकीय पक्षांनी इथल्या ग्रामीण प्रतीकांचा आधार घेतला. काँग्रेस जे सत्ताधारी होतं, ज्याच्या माध्यमातून सत्ता मिळालेली होती आणि स्वातंत्र्य मिळालं होतं आणि नंतर सत्ता सुद्धा त्यांच्याकडे होती, त्यांची पहिली जी निशाणी होती निवडणुकीची ती बैल जोडी होती. त्यानंतरच्या काळात गाय वासरू ही त्यांची निशाणी झाली. इतर पक्षांच्या सुद्धा खटारा ही निशाणी होती किंवा नांगरधारी शेतकरी ही निशाणी होती. त्यामुळे इथल्या समाज जीवनावर गाय आणि गायीशी संबंधित ज्या प्रतीकांचा पगडा होता त्या पगड्याचा सुद्धा इथे सगळ्यांनी आपण विचार केला. नक्की तो पगडा होता, त्या पगड्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि अर्थातच ही चर्चा आता आपण खुली करणार आहोत आणि या खुली करताना पुन्हा एकदा डॉक्टर रत्नाकर महाजन, प्रश्न हाच आहे. आता मिलिंद एकबोटे आता काय म्हटले ते तुम्ही ऐकलं असणारच आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक प्रकारे लबाडी आहे, तुमची लबाडी असं ते म्हणतात. तुमची म्हणजे कोणाकोणाची हेही त्यांना आपण विचारणार आहोत. पण हे सगळं ज्यावेळेला ते हे म्हणतात की मुंबईत एक घटना घडली, अमुक ठिकाणी एक घटना घडली, पण अजून मिलिंद एकबोटे हे म्हणत नाहीत की ही घटना चुकीची आहे. हे का ते म्हणताना दिसत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, ते म्हणणारच नाहीत, कारण त्यांच्या गैरसोयीचं आहे ते. आणि एखादा व्रात्य खोडकर आणि कोडगा मुलगा त्याची चूक दाखवली की तो समोरच्याची चूक दाखवून स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करतो. ती मानसिकता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची दखलसुद्धा घेण्याची गरज नाही, उत्तर देणं तर लांबच राहो. गंभीर गोष्ट अशी आहे की या लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले संस्कृतीशी किंवा सुसंस्कृततेशी काडीचाही संबंध नसणारे आपल्या देशाचे संस्कृती मंत्री असं म्हणाले की ये तो एक हादसा आहे. म्हणजे करून सवरून नामानिराळे राहण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आपल्या मतदारसंघात इतकी नृशंस मानव हत्या झाली, त्याला केवळ अपघात म्हणून सोडून द्यायचं आणि त्यानंतर एक शब्दही त्यावर बोलायचं नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही खुट्ट झालं तरी ट्विट करणारे प्रधानमंत्री अजून या शब्दाबाबत नक्राश्रू सुद्धा ढाळायला तयार नाहीत. आणि वर हे म्हणायचं, प्रवचन द्यायचं की राजकारणाच्या पलीकडं, म्हणजे तुम्ही त्याच्या आधारे राजकारण करा,
आणि तुमच्या राजकारणावर कुणी आक्षेप घेतला की राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, अशा सुभाषित रत्नांची पेरणी करायची, हा दांभिकपणा आहे, दुतोंडीपणा आहे, लबाडी आहे. राम कदम, दांभिकपणा आहे असं ते म्हणतायत. अर्थात तुम्ही जसं म्हटलात की एक प्रकारे ह्या सगळ्या घटनेचा संबंध तुम्ही म्हणताय की मोदीजींना विकास रथावरनं खाली उतरवण्यासाठी, त्यांचा विकास रथ अडवण्यासाठी केला जातोय. हे काय लॉजिक आहे? म्हणजे हे कळत नाहीये. कारण जी घटना घडलेली आहे ती दिल्लीपासून दादरीपर्यंत केवळ 56 किलोमीटरचं अंतर आहे. अजून भाजपचे नेते तिथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि वरिष्ठ नेते जे छोट्या छोट्या गोष्टींवरती बोलत असतात ते आतापर्यंत अजून बोललेले नाही. पंतप्रधानांनी सुद्धा अजून यावरती आपलं मौन सोडलेलं नाहीये. कसं आहे मंदारजी की मला रत्नाकर महाजनजींच्या ज्येष्ठतेचा मान राखून मला बोलायचं नव्हतं संकुचित पद्धतीनं, पण त्यांनी विषय काढलाय तर फक्त एक 2-3 गोष्टी सांगेन की दुटप्पी भूमिका भाजपनं केव्हाही केली नाही. जे काही आहे ते आमचं स्पष्ट आहे. आमच्यावर आरोप झाले असतील की आम्ही मुस्लिमांच्या विरोधातले आहोत, पण या देशाला राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलाम भाजपच्या सरकारच्या कालखंडात झाले, हे रत्नाकर महाजनजी तुम्हाला विसरता येणार नाही. आणि मुंबईसारख्या शहराला सुद्धा आम्ही जात किंवा धर्म बघून दिला नाही, एक चांगली व्यक्ती म्हणून राष्ट्रपती दिले. आणि आज मुंबईमध्ये सुद्धा जावेद अहमद सारखा एक चांगला व्यक्ती म्हणून पोलीस कमिशनर दिलाय, पण तोही मुसलमान आहे, धर्म बघून आम्ही दिलेला नाही, एक चांगला व्यक्ती म्हणून दिलाय. तोही या भाजपच्या सरकारच्या कालखंडात झालेला आहे. त्याच्यामुळे आपण संकुचित दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर विधानसभेच्या निवडणुका यावेळेस ज्यावर्षी लागल्या, मागच्या वर्षी, त्याच्या 2 महिने आधी मुसलमानांना आरक्षण द्यावं असं तुमचं काँग्रेसचं सरकार म्हणत होतं. 15 वर्ष खुर्च्या उभत बसलात. रत्नाकर महाजनजी, तुमच्या काँग्रेसच्या पक्षाला मुस्लिम लोकांची आठवण आली नाही. विधानसभेच्या निवडणुका 2014 ऑक्टोबरला लागल्या आणि मार्च एप्रिलमध्ये तुमचे काँग्रेसचे नेते जागे झाले. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून तुम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला. असं तुम्ही सगळं मांडलं तर विषयांतर होईल, त्या विषयात जात नाही. फक्त एवढंच विनम्रपणे सांगेन की ही घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या बाबतीमध्ये त्या अखलाकचा जो मुलगा आहे, अभिमान आहे मला त्यांचा सरताजचा, कारण भारतीय हवाई दलामध्ये ते काम करतात, भारताचे सैनिक आहेत. त्यांनी NDTVवर बरखा दच्च्या एका शो मध्ये उत्तर फार सुंदर दिलंय. मंदारजी, त्या सरताजनी काय सांगितलं जेव्हा बरखा दत्तनी सरताजला विचारलं, अखलाक यांचा मुलगा जो आपल्या भारताचा सैनिक आहे, त्यांनी सांगितलं की तुला काय वाटतं या विषयाबाबतीत, तर त्या सैनिकानं उत्तर दिलं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. त्याचं हे दुसरं विधान जर आपल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी जर स्वीकारलं तर मला असं वाटतं मोदीजींचं जे स्वप्न आहे आणि मोदीजी ज्या पद्धतीने या देशाला विकासाकडे घेऊन चाललेत तर ते स्वप्न पूर्ण होईल. पण दुर्दैव राम कदम परिवार सांगते की आमच्या घरात येऊ नका कोणी, आम्हाला नकोय राजकारण. मी तेच म्हणतोय. मग या घटनेचा अशा वेळेला या घटनेचा वरिष्ठ पातळीवरनं त्याचा निषेध का होत नाहीये? या घटनेचा वरिष्ठ पातळीवरनं निषेध का होत अरुण जेटलीने केला. अरुण जेटलीने, मंदारजी आपल्याला ठाऊक आहे, अरुण जेटलीने या घटनेच्या बाबतीत कडक शब्दात सांगितलंय. पुन्हा आपण काय केलं मंदारजी की अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून या देशाच्या गृह मंत्रालयाने अतिशय कडक निर्देश तयार केले आणि देशातल्या 29 राज्यांना ते गृह मंत्रालयाने निर्देश पाठवले की इथून पुढे धर्माधर्मामध्ये जर तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्याच्या बाबतीमध्ये अजिबात टॉलरन्स करू नये. 0 टॉलरन्स ही भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सरकारची भूमिका आहे. एका अर्थाने त्यांच्या पक्षाची बाजू मांडतायत, परंतु प्रत्यक्ष तिथे असं दिसतं की संगीत सोम नावाचे भाजपचे अत्यंत जबाबदार लोकप्रतिनिधी त्याच भागात जाऊन धडधडीतपणे तिथे चॅलेंज करतात की तुम्ही जर आमच्या मुलांवर कारवाई केली तर त्याची प्रतिक्रिया उमटेल. म्हणजे एकीकडे राम कदम म्हणतात की भाजप सरकारच्या माध्यमातून किंवा गृहमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तसे निर्देश दिलेले आहेत, परंतु भाजपचेच लोकप्रतिनिधी तिथे जाऊन धडधडीतपणे दंगेखोरांची बाजू घेत आहेत आणि स्पष्टपणे चॅलेंज करतायत. हे दुटप्पीपणाचं वैशिष्ट्य आहे. मी असं सांगतोय, मगाशी त्यांनी जे सांगितलं, एक मिनिट, एक जण बोलूया आपण. प्रयत्न केला. हा मी बोलतोय. हा बोला. मुद्दा असा आहे की त्यांनी मगाशी मोठ्या अभिमानानं सांगितलं की आम्ही एका मुसलमानाला राष्ट्रपती केला.
त्या मुसलमान राष्ट्रपतीबद्दल त्यांच्यानंतर वर्णन काय केलं तर मुसलमान होते पण ते राष्ट्रभक्त होते बरं का. त्या मंत्र्याला अजून तिथं खुर्ची उभवायला ठेवलंय. विषय खुर्ची उभवण्याचा असं आहे ना, वाक्य त्या संस्कृती असं मंत्री वाक्य तो मी खुर्च्या रत्नाकर उभवतो. महाजनजी वापरलेलं नाही. मुद्दा असा आहे, माझ्या तुम्ही मुखामध्ये वापरलं, चुकीचं वाक्य आपण दाखवा टाकू परत, नका. परत दाखवा. मी असं 15 म्हणालो वर्ष त्यांचा खुर्च्या धर्म पाहून उभवत त्यांना होता. राष्ट्रपती केलं 15 नाही. वर्ष मी हे वाक्य बोललेलो तुमच्याबद्दल नाही. बोलत नाही. नाही, रामकदम. मंत्र्याबद्दल बोलतोय. अरे ऐका, मध्ये बोलू नका. तुम्ही मध्ये बोलू नका, पूर्ण ऐका. तुम्ही मध्ये बोलू नका, पूर्ण ऐका. मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका. बरं ठीक मी आहे. असं म्हणतोय की तुमचा संस्कृती मंत्री असं म्हणाला की ते मुसलमान होते तरी राष्ट्रभक्त होते, असं तुमचा आत्ताचा संस्कृती मंत्री म्हणाला. आणि तुम्ही अभिमानानं सांगताय की आम्ही मुसलमानाला राष्ट्रपती केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते या देशाचे पहिले मुसलमान राष्ट्रपती नव्हते. झकीर हुसेन या आधीही राष्ट्रपती झाले होते पण ते मुसलमान असल्यामुळे झाले नाही. नाही, मूळ मुद्दा चळवळीतले एक महत्वाचे नेते म्हणून झालेले आहेत. नाही, तुम्ही मध्ये बोलू नका हो, माझं पूर्ण होऊ द्या मग बोला. मध्ये बोलायची सवय फार वाईट आहे तुमची. मध्ये बोलू नका. बोला बोला डॉक्टर बोला. मध्ये तुम्ही बोलू एकदा नका. एकदा तुमचं बोलणं संपवा आधी, त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. हा, म्हणून मुद्दा असा की झकीर हुसेन हे या देशाचे राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यानंतर झाले. ते आधी उपराष्ट्रपती होते, नंतर ते राष्ट्रपती झाले. पण ते मुसलमान म्हणून झाले नाहीत, तर एक अत्यंत विद्वान शिक्षण तज्ज्ञ आणि राष्ट्रीय चळवळीतले नेते म्हणून झालेले होते. मौलाना अबुल कलाम आझाद हे पहिले शिक्षण मंत्री झाले. ते स्वातंत्र्य चळवळीतले अतिशय महान आणि विद्वान नेते म्हणून झालेले होते. त्यामुळे ही शेखी मिरवण्याची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, ठीक आहे. मिलिंद एकबोटे आपल्या सोबत आहेत. मिलिंद एकबोटे, पुन्हा मुद्दा हाच आहे. तुम्ही म्हणताय की उत्तर प्रदेशामध्ये बंदी होती, इकडे बंदी आहे महाराष्ट्रामध्ये वगैरे वगैरे, पण म्हणून तुम्ही त्यांना त्या एका व्यक्तीला जर मारण्यात आलं अशा प्रकारे तर त्याचं समर्थन कराल? हे बघा, त्या ठिकाणी मुसलमान म्हणून त्याला मारलेलं नाहीये, त्यांनी गाय कापली म्हणून त्याला मारलेलं आहे. म्हणजे गाय कापली तर मारून टाकायचं? आता गायला आम्ही माता मानतो ना, गायला म्हणजे मारून टाकायचं. ठीक आहे, तुम्ही माता मानता, ठीक आहे, तुम्ही माता मानता, पण गाय कापली तर मारून टाकायचं असं तुमचं म्हणणं आहे? या गोष्टीमध्ये गाय कापली हे गांभीर्याने का घेत नाही? नाही ठीक आहे ना, गाय कापली ठीक आहे. नाही, गाय कापली किती गंभीर आहे हेही आपण ठरवू. गाय कापली हे किती गंभीर आहे हे आपण ठरवूया. पण तुमचं म्हणणं आहे गाय कापली समोरच्या माणसानी तर त्याला मारून टाकलं पाहिजे? हो, मग तो हिंदू असला तरी त्याला मारलं पाहिजे. त्याला मारलं पाहिजे असं म्हणणं. म्हणजे ज्या हिंदू धर्मामध्ये गोमांस खाणारी माणसं आहेत, आमची जर आई असेल तर आमच्या आईचं रक्षण हिंदू धर्मामध्ये गोमांस खाणारी माणसं आहेत, त्यांनाही आपण मारून टाकणार? ज्यांनी चूक केली त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. गोमांस करणं हे चुकीचंच आहे आणि हा एक प्रकारचा मातृद्रोह आहे, भारत मातेची द्रोह आहे. हे लक्षात ठेवा की गायीवर भारत माता, गोमाता आणि भारत माता म्हणजे काय संबंध आहे? तुम्हाला आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही गायीची हत्या केली हा विषय गांभीर्याने घेतच नाही. एका व्यक्तीला मारले हे गांभीर्याने घेतात. गायीची हत्या मारलं ती चूक झाली आणि गायीला मारलं ती चूक नाही झाली, दोन्ही चुका झाल्या असं म्हणा ना. नाही, पण तुम्ही इतका गंभीर मुद्दा घेताय. नाही, दोन्ही चुका नाही ना. एका व्यक्तीला मारणं, त्याचा पाठलाग करून मारणं केवळ त्याच्या संशयाने की तिकडे गायीचं मांस, तुम्ही ठरवलं का गायीचं मांस आहे तिकडे म्हणून? नाही, गाय हरवली आणि गायीचं मांस जर एखाद्या गायीनी मारलं, पुन्हा तुम्हाला हाच मुद्दा विचारतोय की जर हिंदू धर्मात अनेक जण गोमांस खातात, बाहेर जाऊन सुद्धा गोमांस खातात, परदेशात जाऊन गोमांस खातात. मी वैयक्तिक समजा गोमांस खाल्लेला, तुम्ही मला मारणार आहात का? गोमांस खाणं हे निषेधार्ह आहे. निषेधार्ह असेल, हिंदू जर गायीला तुम्ही त्या माणसाची हत्या करणार आहात का? गायीला माता मानत असतील तर हिंदूंच्या भावनांची कदर बाकीच्यांनी केली पाहिजे. तुम्ही त्या माणसाची हत्या करणार का? अधिकार इतरांना कोणी दिला? नाही, हिंदूंचा म्हणजे कोणाचा? सगळे हिंदू, सगळे तुम्ही जे म्हणता ते सगळे हिंदू. 96 कोटी हिंदू या देशातले 96 कोटी हिंदू. तुम्हाला कोणी मक्ता दिला हिंदूंचा? सगळ्या कोणी दिला मक्ता? तुम्हाला मक्ता देण्याचा काय संबंध आहे? आम्ही जन्मापासून हिंदू आहोत, हिंदू म्हणून आमच्या ज्या भावना आहेत ते तुमच्यासमोर व्यक्त करतो. याच्यात मक्ताचा काय संबंध? नाही, मग तुम्ही म्हणता सगळ्या हिंदूंचा ना, आम्ही पण जन्माने हिंदू आहोत. प्राचीन काळापासून हिंदूंची गोमातेवर श्रद्धा आहे आणि त्याला वैज्ञानिक आधार आहे. म्हणून गायीची हत्या अतिशय गंभीर प्रश्न आहे. गायीची हत्या या देशाच्या अर्थशास्त्राशी निगडीत असलेली गोष्ट आहे.
देशाचं नाही, नुकसान करणारी अर्थशास्त्राची गोष्ट आहे. असेल तर तुम्ही त्याचा विचार करू देशाचं शकता. नुकसान करणारी गोष्ट आहे. अर्थशास्त्राची असेल तर त्याचा तुम्ही विचार करू शकता. पण याच देशामध्ये, याच उपखंडामध्ये गायी हिंदू धर्मियांनी सुद्धा या अगदी मारलेल्या आहेत. ब्राझीलमध्ये ब्राझीलकडे भारतातली जाऊया गाय आपण. पाळतात. आपण ब्राझीलमध्ये जाऊया. भारतातली गाय पाळतात. नाही ब्राझीलमध्ये भारतातल्या गायीचं पळतात. वैशिष्ट्य फार मोठं आहे. अहो वैशिष्ट्य मोठं आहे, पण तुम्ही काय केलंय? गोशाळा उभ्या केलेल्या आहेत सगळीकडे, पण त्याचं काय तुम्ही केलेलं आहे? सिलेक्टिव्ह ब्रीडिंग तरी केलेलं आहे का तुम्ही त्याच्यामध्ये? काहीतरी सायंटिफिक टेक्निक्स केलेले आहेत का त्याच्यामध्ये? तो मुद्दा वेगळा आहे. अर्थकारण हा मुद्दा अर्थकारणाचा नाही. तुम्ही एकदा ठरवा अर्थकारणाचा मुद्दा आहे की हा धर्माचा मुद्दा आहे. तो एक गोष्ट काहीतरी सांगा आधी पहिल्यांदा. अहो इथलं जे अर्थकारण आहे ते धर्माशी निगडीत असलेलं अर्थकारण आहे. आणि आमची गाय जी आहे ती सर्वधर्म समभाव पाळणारी आहे ना. आमच्या गायीचं गोमूत्र मुसलमानांनी घेतलं तर त्याचा कॅन्सर बरा होत नाही का? आमच्या गायीचं दूध मुसलमानाच्या लहान मुलांनी पिलं तर तो बळकट होत नाही का? आमची गाय सर्वधर्म समभाव पाळणारी असते. आमची गाय हे प्रकरण काय? आमची गाय हे प्रकरण काय? गाय तर सगळ्यांची आहे ना. सगळ्यांची आहे, पण सगळ्यांची अजून ती कापली जाते ना. आणि ती कापली गेल्यावर ती गंभीर मानलं जात नाही. माणूस मेलाव गंभीर मानलं जातं आणि गाय मेली तर गंभीर मानलं जात नाही. कसं काय हो? मिलिंदजी आता जे सांगताय त्याच्यावरून मला काही आकडेवारी इथे सांगण्याचा मोह आवडता येत नाहीये. आपल्या देशामध्ये जेवढे कत्तलखाने आहेत त्याची जी मोजदाद आणि त्याची जी आकडेवारी आहे ती अधिकृतपणे आतापर्यंत बाहेर आलेली नाही. पण 2004 पर्यंतची अधिकृत आकडेवारी आहे ती मी इथे मुद्दाम सांगू इच्छितो की आपल्या देशात 3600 वैध आणि साधारणतः 30 ते 40 हजार अवैध कत्तलखाने आहेत. आणि याच्यातले सगळ्यात मोठे कत्तलखाने मुंबई, चेन्नई, कोलकाता या महानगरामध्ये, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणात बीफ ज्याला म्हणू त्या बीफमध्ये गोवंश आणि म्हशी सुद्धा या सगळ्या त्याच्यामध्ये येतात. त्याची निर्मिती 3643 दशलक्ष मेट्रिक टन झाली होती. आणि त्यापैकी आपल्या देशात 1963 दशलक्ष मेट्रिक टन बीफ खाल्लं गेलं त्या वर्षभरामध्ये. आणि उर्वरित बीफ याची निर्यात झालेली आहे. आपला देश जगभरात बीफ निर्यातीत 5वा देश मानला जातो, 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक बीफ निर्यात करणारा. त्यामुळे हे जर यांचं मिलिंद एकबोटेंनी जर ठरवलं तर दररोज हजारो माणसं मारायला लागतील. एक गायीच्या न्यायाने जर हा जो मुद्दा आहे. नवाब मलिक तुम्ही काय केलेलं आहे? आज 1000 माणसं कशी मारतायत ते मी तुम्हाला सांगतो. आज गायी कापल्या जातात, बैल कापले जातात, त्याच्यामुळे जे गायीचं आणि बैलाचं शेण उपलब्ध व्हायला पाहिजे. मिलिंद एकबोटे गायीचा अर्थकारण आहे ना. मिलिंद एकबोटे त्यामुळे केमिकल खत वापरून तुम्ही अर्थकारणात उतरलेला आहात. तुम्ही एकदा ठरवा. हजारो लोक जे रोगग्रस्त झाले. नाही तुम्ही अर्थकारण आणि धर्मकारण तुम्ही एकत्र गल्लत करताय. आता काही गरज नाही हे गल्लत करण्याची आताच्या काळामध्ये. नवाब मलिक तुम्हाला हा प्रश्न आहे. नवाब मलिक तुम्हाला हा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं ही जी मानसिकता आहे, जर कोणी गाय कापली तर त्याला मारून टाकलं पाहिजे, हे जे ते उघड जर का म्हणतात त्याचं काय करायचं आपण? असं आहे मंदारजी, आता हे सगळे मान्यवर बोलत असताना मी कुणालाही अडवलं नाही. आपली आजची ही चर्चा दादरीमध्ये घडलेली घटना याच्या आधारावर आहे. आणि वेगळ्या पद्धतीने चर्चा लोक इकडे तिकडे घेऊन चालले. दादरीमध्ये घटना हे सांगताय की त्यांनी गौमांस खाल्ला, गाय कापली, गाय हरवली, असं सगळं ज्या पद्धतीने सांगताय तिकडचे गावातली लोक सांगताय की आमचा एक बछडा होता, तो 2-3 दिवस आम्हाला दिसला नाही. त्यामुळे शंका निर्माण झाली की यांनीच कापला असेल. जर त्या राज्यामध्ये कायदा आहे गौवंश गौ हत्या बंदीबाबत, तर यांची जबाबदारी होती की त्यांनी पोलिसला तक्रार केली पाहिजे होती. त्या अंतर्गत पोलिसने तपास केला पाहिजे होता. जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली असती. पण तुम्ही कुठेतरी अफवा पसरवताय आणि एक माणसाची हत्या करताय आणि त्याचं समर्थन होते, हे दुःखद आहे. पण ही पहिली घटना नाही. इथे अखलाक सारखा एक मुस्लिम मेलेला आहे. पण 8 वर्षापूर्वी झज्जर हा हरियाणातला एक गाव, त्या डिस्ट्रिक्टमध्ये एक गाय मेलेली होती. 2 दलित पोरं त्या गायीची कातडी काढत असताना याच VHPच्या लोकांनी अफवा पसरवली की यांनी गाय मारली. त्या 2 दलितांना जीवन जाळण्याचा प्रकार त्या हरियाणात झालेला आहे. त्यापूर्वी या प्रकारे अफवा पसरवून लोकांना मारण्याची घटना या उत्तर प्रदेशमध्ये काऊ बेल्टमध्ये हजारोच्या संख्येने झालेली आहे. कुठेतरी या देशामध्ये लोक सांगताय की राजकारण करू नये.
यांच्यावरच राजकारण गेली 100 वर्ष या देशामध्ये फिरते. इंग्रजांनी त्या काळामध्ये याच्यावर गायीवर राजकारण केलं. त्या देशाचं विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र काळानंतर या देशामध्ये संघाने गायीचं राजकारण केलेलं आहे. एकबोटे साहेब इथे बसलेले, मी त्यांना विचारू इच्छितो की गायीवर बंदी, गौ हत्येवर बंदी या देशामध्ये देशाच्या सरकारने पहिल्यांदा घालला असा नाही. 55 साली बिहारमध्ये या देशामध्ये 16व्या शतकामध्ये पहिल्यांदा गायी हत्येवर बंदी घालणारे कुठले शासक असतील ते मोगल शासक होते. त्यांनी अधिकृत बंदी घालण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे. आपल्याला मी एक पुस्तकाचा हवाला देतो एकबोटे साहेब. तुम्ही या देशातले पंतप्रधान विवेकानंद साहेबाला सर्वात मोठा नेता, हिंदू आयडियल म्हणून विवेकानंद साहेबांना लोक मान्यता देत आहे. त्यांची भाषणाची एक पुस्तक आहे वर्क ऑफ स्वामी विवेकानंद. त्याची पुस्तकं आपल्याला मी रिफर करतो, त्याच्यात तुम्ही वाचा. विवेकानंद साहेबांनी सांगितलेलं आहे, ही पुस्तक कोणी इतरांनी छापलेली नाही. अद्वैता प्रकाशन जे हरे रामकृष्ण मिशनच्या प्रकाशन आहे त्यांनी पुस्तकं छापलेली आहे. मदुराईमध्ये विवेकानंद साहेबांची भाषणाची ते संकलन आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं की गायीवर म्हणजे मारण्यावर बंदी या देशामध्ये त्याच्या धर्माशी काही घेणं देणं नाही. या देशामध्ये निर्णय याच्यासाठी झाला की आपण कुठेतरी कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी या नात्याने काम करतो. जर या प्रकारे या सगळी जनावरांची कत्तल होत राहिली तर पुढे आपल्याला या देशामध्ये शेतीसाठी अडचण निर्माण होईल. हा सोशल निर्णय होता, धार्मिक नाही. पण काही लोक तरी मानत नव्हते. तरी या देशामध्ये धर्म सोडून सर्व धर्मीय लोक हे गौमांस किंवा बीफ खाणारी लोक होती. त्यावेळी त्यासाठी धार्मिक त्याला एक आधार देण्यात आला आणि याच्यावर बंदी सक्सेसफुली हळूहळू समाजाने स्वीकारलेला ही परिस्थिती आहे. पण इस्लाम धर्म सांगत नाही की तुम्ही गायीचं मांस खाल्लं पाहिजे. आमच्या धर्मामध्ये गायी खाल्ल्याशिवाय मुस्लिम होत नाही. कुणाचा समाज असेल ते त्यांनी काढून टाकलं पाहिजे. या जगामध्ये मुस्लिमांना जसा व्हेजिटेबल खायला परवानगी देण्यात आली आहे तसं मांस खायला परवानगी देण्यात आलेली आहे. ऊंटचा मांस पण तो खाऊ शकतो, मिळते तो खातो. पण गरिबीमुळे या देशामध्ये गरीब लोक या प्रकारे आहार करताय. पण मी आता या राम कदम साहेबाला सांगू इच्छितो की आपण या राज्यामध्ये गौवंश हत्येवर बंदी आणली. बंदी आणल्यानंतर ज्या प्रकारे आपण प्रचार केला की गायीच्या कत्तलवर बंदी, सर्व ठिकाणी आशिष शेलार साहेबांनी बोर्ड लावलं. आपले सगळ्या संघाचे कार्यकर्ते, VHPचे कार्यकर्ते वर्लीमध्ये जाऊन एका बीफ विक्रेत्याच्या दुकानावर सांगण्यात आला की गायीचा मांस विकतो. पोलिसने केसेस घेतले. नंतर तपास झाल्यानंतर तो म्हशीचा मांस आहे असं दिसते. या देशामध्ये बीफबद्दल ज्या प्रकारे सगळं गैरसमज आहे, बीफ म्हणजे गायीचा मांस नाही, बीफ म्हणजे म्हशी भैसा यांचे सगळे मटण, पण त्याला आपण बीफ म्हणतो. आणि या राज्यामध्ये देशभर म्हशीच्या कत्तलीवर बंदी नाही, रेड्याच्या कत्तलीवर बंदी नाही. आणि जे म्हात्रे साहेब सांगत होते की या देशामध्ये स्लॉटर हाऊसेस आहे, ते स्लॉटर हाऊसमध्ये म्हशी आणि रेडे कापताय आणि 25,000 कोटीचा एक्सपोर्ट त्याच्या आधारावर होते. आणि आपले संघाचे बजरंग दलाचे कार्यकर्ते हाच दुकानवर दाखवताय की बघा हा गायीचा मांस आहे, गायीचा मांस आहे. अफवा पसरवणे आणि राजकीय भांडवल करणे हा का नवीन नाही. या देशामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून या झालंच आहे. आता पण राजकारण सुरू आहे. पण ज्या प्रकारे आपल्याला मी राम कदम साहेब बोलू इच्छितो की तुम्ही सांगताय आमच्या भाजपच्या लोकांनी असं केलं तसं केलं. दादरीमध्ये हत्यारे हे भाजप नेत्यांची पोरस आहे. दादरीमध्ये ज्यांना अटक करण्यात आली ते तुमच्या पक्षाच्या नेत्यांची पोरांना अटक करण्यात आलेली आहे. तुमचे नेते तुम्ही सांगताय की आम्ही इतका संदेश दिलेला आहे, तुम्ही संदेश साक्षी महाराजला का देत नाही? नवाब मलिक आपण एकेका मुद्द्यावरती येऊया. एका मुद्द्यावरती येऊया. एकच मुद्दा. नवाब मलिक तुम्ही संदेश का देत? एक मिनिट नवाब मलिक तुम्हाला विनंती करतो, 1 मिनिट आपण थांबूया. खरं तर या चर्चेमध्ये आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक घ्यायची वेळ आहे. अर्थात ब्रेक नंतर आपले प्रेक्षक काय म्हणतात, अत्यंत बेधडक आणि सुजाण प्रेक्षकांच्या अशा काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण बघणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि केंद्र सरकार खरं तर या प्रश्नावरती मूग गिळून गप्प आहे का, आणि इतर जे कट्टरतावादी मुद्दे आहेत त्याच्यावर सुद्धा भाजप सहजासहजी भूमिका का घेत नाहीये, हा महत्त्वाचा प्रश्न घेऊन आपण चर्चेला येणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर.
बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय दादरीमधल्या हत्येच्या संदर्भामध्ये. अर्थात काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी नोंदवलेल्या आहेत. चिंतामणी जांभळकर म्हणतायत, संवाद कौशल्यात पटाईत असलेले मोदींचं या विषयावरती मौन का आहे. रतन डोळे म्हणतात, नक्कीच राजकारणी षडयंत्र आहे. आता या सरकारला पण माणसांपेक्षा प्राण्यांचा जीव महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल. राजेंद्र भोसले म्हणतात, राजकारणाची पातळी किती घसरते याचं हे उत्तम उदाहरण आहे. दादासाहेब खेतमाळीस म्हणतायत, होय नक्कीच षडयंत्र आहे. जातीयवादाचं षडयंत्र केल्याशिवाय आणि त्याच राजकीय रंग दिल्याशिवाय या राजकारण्यांची डाळच शिजत नाही, हेही तितकंच खरं आहे. प्रदीप रोकडे म्हणतायत, खाण्यापिण्याच्या विषयावरून समाजात दुही माजवण्याचा सुरू झालेला हा प्रयत्न अत्यंत घातक असा आहे. आणि कविता मखदूम आग्रे म्हणतात, या भाजप सरकारला एकच सांगणं आहे, जिओ और जिने दो. अर्थात या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि राम कदम या बोलक्या प्रतिक्रियांचं आपण काय करणार आहात. भाजपचे प्रवक्ते म्हणून, भाजपचे आमदार म्हणून आणि अर्थातच एक भारतीय नागरिक म्हणून या विषयाकडे तुम्ही कसं बघणार आहे. नाही, या बाबतीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रातलं अर्थखातं फार महत्त्वाचं आणि मोठं मानलं जातं, आपल्याला ठाऊक आहे. तर अरुण जेटली साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये वक्तव्य दिलेलं आहे. मुळामध्ये या विषयाकडे पाहताना जे बाकीचे वेगवेगळे राजकीय पक्ष त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर मीडियाने ज्या पद्धतीने ही घटना दुर्दैवी आहे यात वाद नाही, अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये याच्यासाठी सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न असले पाहिजेत, ही भूमिका मी अगोदरच मांडली आहे. पण याला ज्या पद्धतीनं रंगवण्याचा प्रयत्न केला गेला त्या प्रयत्न हा दुर्दैवी आहे, या ठिकाणी मी प्रामाणिकपणे नमूद करेन. आणि दुसरं, या निमित्तानं आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी त्या गावामध्ये काय घडलं वगैरे तो सगळा भाग ठीक आहे, पण त्या गावामध्ये त्या सरताजनी फोन करत असताना त्या गावातल्या आपल्या हिंदू मित्राला फोन केलेला आहे. म्हणजे त्या गावामध्ये एकोपा होता, पण कुठल्या तरी धर्माच्या एका श्रद्धेला कुठेतरी ठेच पोचली गेली आणि त्याच्यानंतर त्या गावामध्ये नको ते घडलं. तर त्याच्यामुळे नंतर मग ते घडल्याच्या नंतर जे झालं, म्हणजे मुलायम सिंगांच्या मुलांनी, अखिलेश यादवनी त्यांना लखनौला बोलवलं, मदत केली, चांगलं केलं. पण त्याच गावामध्ये यादव नावाचा एक आहे, ज्याला गोळी लागली होती, तोही मृत्यूशी झुंज येतोय, तर त्याला मात्र अखिलेश यादव बोलवायला विसरले. अशा राम कदम तुम्ही त्या यादवांचा घटना, राम कदम या यादवांची घटना आणि अखलाक, मोहम्मद अखलाकची घटना ही तुम्ही एकत्र कशी करू शकता, त्याची तुलना कशी करू शकता. मुळात एका व्यक्तीला, एका अल्पसंख्य माणसाला एकाच गावामध्ये त्याला जर का अशा पद्धतीने 10 लोकांनी येऊन मारलं, वय वर्ष 19 ते 23 वर्षाची मुलं येऊन मारतात त्याला. मंदारजी कुठल्याही कुणाचंही ज्या ठिकाणी मारहाण झाली आहे त्याचं अजिबात समर्थन नाही, त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण एकाच गावामध्ये 2 दुर्दैवी घटना घडल्यात, तर त्या दोन्ही दुर्दैवी घटनांना तिथल्या सरकारनं तसाच योग्य न्याय द्यायला पाहिजे. राम कदम, आपण मूळ मुद्दा असा आहे, एका ठिकाणीचा मुद्दा नाहीये राम कदम. हा मुद्दा नाहीये, कृपया समजून घ्या हा मुद्दा. त्याचं कारण आहे, एक अल्पसंख्याक घर आहे, त्या एका घरामध्ये बरं त्यांचा मुलगा तुम्हीच म्हणतायत, जो सरताज, तो इंडियन एअरफोर्स मध्ये काम करतोय. म्हणजे तथाकथित जी काही भूमिका असते कट्टरतावाद्यांची, हिंदुत्ववाद्यांची, ती भूमिका सुद्धा त्याला लागू होऊ शकत नाही. एका गावात त्यांचा मुलगा काय करतोय त्यांना माहिती असलं पाहिजे. या देशामध्ये तो लष्कराची सेवा करतोय हे त्यांना माहिती असलं पाहिजे. अशा वेळेला त्यांना केवळ एक गोमांस तिथे ठेवलं या संशयावरून मारलं जातं. हा गंभीर नाहीये का मुद्दा तुम्हाला? हा मुद्दा तुम्ही त्या यादव घटनेशी हा मुद्दा एकत्रित कसा करता? निश्चितपणे गंभीर आहे, निंदनीय आहे, गंभीर आहे, निंदनीय आहे, हे मी वारंवार सांगतोय मंदारजी. पण त्याच्याही पेक्षा निंदनीय, ज्यावेळेस अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी गेले, आपण त्यांचा बाईट उघडून पहा, त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान असं 8 वेळा त्यांच्या त्या बाईटमध्ये 1 मिनिटाच्या म्हटलेल्या आहेत. म्हणजे ज्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी याला चिघळवण्याचा प्रयत्न केला, याच्याकडे आपण आत्मचिंतन करणार आहोत की नाही करणार आहोत. म्हणजे आपला सगळ्यांचा प्रयत्न काय असला पाहिजे की भविष्यात हे असं घडू नये. राम कदम तुम्ही सत्तेमध्ये आहात. राम कदम तुम्ही सत्तेमध्ये आहात. इथे मिलिंद एकबोटे आहेत, ते म्हणतात स्वतः, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. राम कदम तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. ते स्वतः म्हणतात, जर का गायीचं मांस कोणी ठेवलं असेल, गायीची हत्या केली असेल, तर त्यांची हत्या केली पाहिजे, ते स्वतः म्हणतात. ही विचारसरणी तुम्ही थांबवाल की नाही, किंवा थांबवायची इच्छा आहे का तुमची? कायदा हातात घेण्याचा अधिकार
कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. कायदा कायद्याचं काम करेल आणि कायदा धर्म बघत नाही. जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होणार आहे. त्या ठिकाणी मिलिंदची एक भावना मी समजू शकेल की गाईला गोमाता मानतो, श्रद्धेचा भाग आहे आणि गोमातेला बंदी या देशातल्या 29 राज्यापैकी जवळपास 24 राज्यांमध्ये गोमाता वधाला बंदी आहे. त्याच्यामुळे तो विषय येत नाही. या निमित्तानं विषय एकच आहे की कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. त्या गावामध्ये घटना घडली, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोरपैकी कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आता भाजपचंही सरकार नाही, त्या ठिकाणी समाजवादी पार्टीचं सरकार आहे. पण समाजवादी पार्टीचे नेते आझम खान म्हणतात आम्ही हा प्रश्न युनो मध्ये उचलू, अमुक करू, अधिकार आहे ना त्यांना. याला ज्या पद्धतीनं पॉलिटिसाइज करण्याचा प्रयत्न करून मोदीजी ज्या पद्धतीनं विकासाकडे चाललेत तर लोकांना डायव्हर्ट करणं आणि हे सरकार कसं चुकीचं करतंय याला एक प्रोजेक्शन करणं आणि कुठेतरी विकासाला खीळ घालणं, अशा प्रकारे विरोधी पक्षाची भूमिका या निमित्तानं पाहायला मिळते. महेश म्हात्रे, मुद्दा हा आहे की मोदींचा विकास कुठेतरी चाललाय आणि कुठल्या तरी अधोगतीच्या विचारांनी बाकीचे त्यांच्या बरोबरचे किंवा त्या ज्या काही परिवारातल्या ज्या काही संघटना इतर ज्या आहेत त्या चालल्यात असं वाटत नाही. या निमित्ताने जे राम कदम म्हणतात याच्या जोडीला त्यांना थांबवायची जबाबदारी कोण आहे? उत्तर प्रदेश मधलीच आणखीन एक महत्वाची घटना याच्या जोडीला मला इथे निदर्शनास आणून द्यायची आहे. ती म्हणजे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानजी यांच्या मतदारसंघात जी घटना घडलेली आहे, जी दंगल मोठ्या प्रमाणात घडलेली आहे, ती दंगल घडवणारे तिथले साधू संन्यासी आणि तिथले कट्टर जे हिंदुत्ववादी लोक होते त्यांनी तिथे दंगल घडवलेली आहे. आणि त्याचं कारण असं होतं की गंगा नदीमध्ये त्यांना गणेश प्रतिमांचं विसर्जन करायला बंदी करण्यात आली होती. त्यामुळे एकूण आता जे राम कदम म्हणतायत की नरेंद्र मोदी प्रचंड विकास करायला निघालेले आहेत, परंतु त्यांच्याच विचारसरणीचे कट्टर लोक त्यांच्या या विकास रथाला जर खीळ घालत असतील तर त्यांना आपल्या सगळ्या राजकारणाचं, त्यांना आपल्या सगळ्या ध्येय धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल. तयारी आहे का राम कदम अशा प्रकारची पुनर्विचार किंवा किमान याच्यावरती बोलण्याची तयारी आहे? प्रत्येक संप्रदायामध्ये निश्चितपणे प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, परिवारामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. त्याच्यामुळे अशी जी चुकीची विचारसरणी असेल, कायदा हातात घेण्याची जी विचारसरणी असेल तिला निश्चितपणे रोखलं गेलं पाहिजे आणि ती रोखण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे, आमच्या पक्षाची आहे. आणि इतरही सगळ्या राजकीय पक्षांनी याच्याकडे पाहत असताना याच्याकडे राजकारण म्हणून पाहू नये. जे अखलाकच्या मुलांनी सरताजनी जे स्टेटमेंट दिलं, मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, या भूमिकेतून आपण सगळ्यांनी याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणताय की आपस में बैर रखना, एक वैर ठेवलं त्या बहुसंख्य समाजाने दुसऱ्या अल्पसंख्य समाजाला मारलं आणि त्याच्यानंतर आपण म्हणायचं की आपण वैर ठेवायचं नाही, हे तुम्हाला पटतंय का? कारण मूळ मुद्दा असा आहे, प्रश्न आम्हाला जगातला कुठलाही धर्म हिंसा करायला, जगातला कोणताही धर्म हिंसा करायला मान्यता देत नाही. मगाशी जसं नवाबभाई म्हणाले की 16व्या शतकात मोगलांनी गोहत्येला बंदी घातली, त्याच्याही आधी कलिंगाच्या लढाईच्या नंतर सम्राट अशोकानं सुद्धा या देशामध्ये बंदी घातलेली आपण पाहतो. तर त्याच्यामुळे जगातला कोणताही धर्म हत्येला परवानगी देत नाही, उलट अहिंसेचंच पालन करत असतो. आणि या निमित्तानं आपण याच्यातून बोध एकच घेतला पाहिजे की अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये. म्हणजे जी वाईट प्रवृत्तीची मंडळी असतात त्यांना चिघळवायचं असतं, याच्यातून या देशाला बाहेर आणण्याची गरज आहे. कुठेतरी आज जगामध्ये खऱ्या अर्थानं भारताचं नाव वर येतंय, आपण सगळ्या अर्थानं प्रगती करतो. मी पक्ष म्हणून अजेंडा या ठिकाणी मांडत नाही. ठीक आहे, तुमचा एक मिनिट विकासाच्या मुद्द्यावरती आपण बोलू. राम कदम, तुमचा मुद्दा पोहोचला, आधारावर सुद्धा मी सांगू शकतो मंदारजी, मला बोलवा चर्चेला. तुमचा नक्की तुमचा मुद्दा पोहोचलाय. डॉक्टर रत्नाकर महाजन, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत पण अशा घटना रोखायच्या असतील, येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये त्याचे प्रयत्न करायचे, नेमकं काय करावं लागेल? कारण आपण थोडं राजकारण कदाचित बाजूला ठेवूया, तुमचा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्या अनुभवातून तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, एक सुभाषित म्हणून हे ऐकायला फार चांगलं वाटतं की आपण राजकारण बाजूला ठेवूया, राजकारणाचे जोडे घराच्या दाराच्या बाहेर काढून ठेवूया, असं सुभाषित म्हणून फार आदर्श आहे, गोड आहे, सुंदर आहे, ऐकायला फार चांगलं वाटतं. पण प्रत्यक्षात हे कधीही घडत नाही. आता असं आहे की त्या विकासाच्या भाकड कथांची चर्चा अन्य कुठल्या तरी वेळेला करू, पण मुद्दा असा आहे की आजपर्यंत
गेल्या 16 महिन्यामध्ये समाजामध्ये उभी फूट पाडणारी वक्तव्य संघ परिवारातल्या ज्या लोकांनी केली, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत तिकिटावर निवडून आलेल्या ज्या खासदारांनी, ज्या मंत्र्यांनी केली, ज्यांनी गुन्हे केले, त्यांच्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि विकाससूर्य मोदी यांनी काय केलं हा प्रश्न विचारायचा की नाही विचारायचा? आणि हिंसा कुठलाही धर्म सांगत नाही असं म्हणणाऱ्यांनी एकदा मनुस्मृती वाचून बघावी. मनुस्मृतीमध्ये कोणत्या जातीच्या माणसांनी गुन्हा केला तर कोणती शिक्षा असावी, म्हणजे दलितांनी ब्राह्मण स्त्रीची विटंबना केली तर त्याला काय असावी शिक्षा, आणि ब्राह्मणांनी अन्य जातीच्या स्त्रीची विटंबना केली तर काय शिक्षा असावी, अशा पद्धतीचं त्यात कायदा. आणि मनुस्मृती हा त्यावेळेचा कायदा होता. त्यामुळे ते एकदा वाचून बघावं, म्हणजे हिंसा अहिंसा विवेकाची नाही आता कायदा डॉक्टर महाजन आता कायदा तर आपला घटनेचा कायदा आहे ना. घटनेच्या अनुषंगाने आता आपण कायद्यांकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मनुस्मृती वगैरे होती नव्हती काय जे काय असेल नसेल त्याच्या आता कुठे जायला पाहिजे आपण? नाही पण होती ना ती. म्हणून मी कशाला सांगितलं की जे असं सांगतात तुम्ही कुठलाही धर्म हिंसेचा पुरस्कार करता का असं म्हणताय. ऐका हो जरा, तुम्ही असले प्रश्न विचारून मला रॉंग बॉक्स मध्ये टाकू देत नाही. ऐका, मी तुम्हाला उत्तर देतोय. मी तुम्हाला असं सांगतो आहे की हिंसेचा पुरस्कार कुठल्याही धर्मानं केला नाही असं सुभाषित तुम्ही जेव्हा सांगता त्यावेळेला या धर्माचा मूळ संहिताकार मनू यांनी त्यावेळेला काय सांगितलं आहे हे मनु हा या धर्माचा मूळ संहिताकार होता म्हणून. मनु हा या धर्माचा मूळ संहिताकार होता. कोणी सांगितलं तुम्हाला? भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये कुठे अस्पृश्यता वर्णन केली आहे का? भगवान श्रीकृष्ण म्हणतो चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. कुठं तिथं जन्मावर आधारित जाती व्यवस्था होती? भगवान श्रीकृष्ण मनुष्य आधी होते का? एक मिनिट धर्माची बदनामी करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? मिलिंदजी मुळात आपण धर्मावरती पण चर्चा करूया. आवर वितंड करू मोठा आता मूळ मुद्दा नाही. एक मिनिट नाही विषयांतर करायचा अधिकार थोड्याफार प्रकारे प्रत्येकाला आहे. एक मिनिट मिलिंद एक बोटे तुम्ही थांबा, बोलू नका आता. तुम्ही मध्ये बोलू नका. मी तुमच्याशी बोलतच नाही. तुम्ही मध्ये बोलू नका. मी तुमच्याशी बोलतच नाही. तुम्ही या चर्चेत सहभागी आहात असंच मी मानत नाही. थोडक्यात बोला. तुमच्याशी बोलतच नाही. डॉक्टर महाजन बोला. मुद्दा असा आहे की मी मुद्दाम तो आधार देत होतो, त्यावरनं या धर्माचं मूळ स्वरूप काय हे कळेल. बाकी इतरांशी मी बोलतच नाही. त्यामुळे त्यांनी मध्ये आवेशपूर्ण व्यक्ती आणण्याची काही गरज नाही. आता मुद्दा असा की 26 जानेवारी मिलिंद एकबोटे गप बसावं लागेल. इकडे या कार्यक्रमामध्ये गप बसावं लागेल. मी येतो तुमच्याकडे बोलायला, तुम्हाला वेळ देतो बोलायला. नाही सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही यात सहभागी आहात असं मी मानतच नाही. त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका. म्हणून 26 जानेवारी 1952 या दिवशी जी धर्मनिरपेक्ष लोकशाही घटना या देशानं स्वीकारली, त्या घटनेप्रमाणे जे संविधान जे लागू झालेलं आहे त्या संविधानातून निर्माण झालेले जे कायदे आहेत त्या कायद्याचं राज्य या देशात असेल हा संकल्प त्या दिवशी झाला. आणि कायद्याचं राज्य ही या देशाच्या घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा एक भाग आहे. त्यामुळे जे कोणी या संविधानानं सांगितलेल्या तत्वांच्या विरोधी कायद्याच्या विरोधात वर्तन करतील त्यांना या कायद्यानुसार शासन झालं पाहिजे. ठीक आहे मुद्दा पोहोचलेला आहे. नवाब मलिक, थोडक्यात, अगदी वेळ कमी आहे, थोडक्यात काय म्हणाल या सगळ्या पार्श्वभूमीवरती? पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये याच मुद्द्यावरनं राजकारण सोडून द्या, पण किमान अधिक परिस्थिती बिघडणार नाही, अधिक परिस्थिती चिघळणार नाही याची सगळी जबाबदारी राजकीय दृष्ट्या कशी घेता येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, असं आहे की मंदारजी कदम साहेबांनी सांगितलं की जेटली साहेबांनी याच्या कुठेतरी कंडेम केलेलं आहे. पण जेटली साहेबांनी 11 दिवस नंतर कंडेम केलेलं आहे. ज्या प्रकारे आजम खान बोलत आहे की UN मध्ये घेऊन जाऊ, आम्ही त्यांचे या वाक्याला पण कंडेम करतो. या देशातले काही असेल तर या देशातल्या कायद्याअंतर्गत सगळे आमचे प्रश्न सुटतील. UN याच्यात काही करू शकत नाही. तुम्ही वारंवार कदम साहेब सांगताय की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. जर हे तुम्ही समजला तर या देशातले सगळे प्रश्न सुटू शकताय. तुमचे वेगळे वेगळे संघटना, साधू प्राची, साक्षी महाराज, संघ परिवारचे, बजरंग दल, VHPचे लोकांना हे पटवून दिलं ते अडचण दूर होऊ शकते. मी आपल्याला एक उदाहरण देतो की ईदच्या दिवशी बजरंग दलाचा एक कार्यकर्ता गुजरातमध्ये
बुरका घालून गौमांस मंदिरामध्ये टाकण्यासाठी जात होता, तिथे त्याला अटक झालेली आहे. त्याच्या कट कारस्थान काय होता पहिले तुम्ही समजून घ्या. तुम्ही सांगता यादव नावाच्या पोराला गोळी लागली, तिथे गोळीबार कधी झालेलं मला माहीत नाही. कुठेतरी चुकीची माहिती घेताय आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर या कार्यक्रमामध्ये चर्चा करताय, हे योग्य नाही. मला वाटते आता गायीच्या नावाने राजकारण गेली 70 वर्ष या देशामध्ये स्वतंत्र काळापासून मिळाल्यानंतर सुरू आहे. आता तुम्ही मोदी साहेबांना कुठेतरी विकासाचा रथ घेऊन चालल्याचं बोलताय. तुमचे लोक तुम्ही पहिले कंट्रोलमध्ये ठेवा, तुमचे खासदार कंट्रोलमध्ये ठेवा, आमदार, विविध संघटना. जर याच्यावर कंट्रोल आला तर कुठल्याही धर्माच्या नावाखाली दंगल होणार नाही आणि धर्माच्या नावावर दंगल केल्याशिवाय तुमचं राजकारण पुढे जात नाही. या देशातील लोकांना माहीत आहे. कुठेतरी आता सत्ता मिळालेली आहे, थोडा कंट्रोलमध्ये लोकांना ठेवलं तर मला वाटतं वातावरण बिघडणार नाही. नक्की हे नियंत्रण पुन्हा जे मिलिंद एकबोटे, तुम्हाला या सगळ्या चौकटीत राहून काम करणं तुम्हाला मान्य आहे किंवा नाही? कारण ही चौकट तुम्हाला मान्य करावीच लागेल. तुम्ही तुमची जी काही विचारसरणी आहे ती विचारसरणी घेऊन जगू शकता वैयक्तिक, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला चौकट जी आहे ती कायद्याची ती मानावीच लागणार आहे. त्या कायद्याच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन तुम्ही बोलू शकत नाही. जे तुम्ही बोललेलं आहेत मगाशी सुद्धा तुम्ही स्पष्टपणे हे बोललेलं आहेत. बघा, घटनेमध्येच असं लिहिलेलं आहे की गाय आणि बैल यांचं संरक्षण झालं पाहिजे. ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण घेतो, घटनेत कुठे लिहिलंय ते? घटनेमध्ये 48 नंबरचं कलम आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये. 48 नंबरच्या कलमामध्ये म्हणलेलं आहे शेतीला उपयोगी असलेली गाय आणि बैल या दोन्ही प्राण्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि ह्याच्याकरता कायद्याची निर्मिती झाली पाहिजे असं म्हणलेलं आहे. आंबेडकरांनी वेळोवेळी गोरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. महात्मा फुलेंनी ब्रिटिशांकडे मागणी केलेली होती की महाराष्ट्रातल्या पशूंची हत्या होऊ नये, तुम्हाला गोमांस खायचा असेल तर परप्रांतातून गोमांस आणा, परंतु महाराष्ट्रातले बैल आणि गायी शेतकऱ्यांसाठी ठेवून द्या, शेती चांगली होण्यासाठी. जेव्हा या ठिकाणी गायीचा सन्मान राखला जात होता तेव्हा या भारताचा GDP विकास दर 1947 साली 24% होता. सर लॉईड हार्डिज नावाचा एक विद्वान माणूस इंग्लंडमधून भारतात आला, शेतीतज्ञ होता. 5 वर्ष भारतात हिंडला. 5 वर्ष भारतात हिंडल्यानंतर त्यांनी सगळी शेती पाहिली. सगळी शेती गायीवर आधारित होती. गायीच्या शेणापासून खत बनवायचं, गायीच्या गोमूत्रापासून जंतुनाशक बनवायचं. आणि त्या शेतीचं वर्णन करताना तो म्हणला की इथल्या अडाणी शेतकऱ्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं सुद्धा मला नाही आहे. शाहू महाराज तर आर्य समाजी होते, शाहू फुले आंबेडकर तिघही गोभक्त होते. आणि असं असताना कायद्याच्या चौकटीचा तुम्ही मुद्दा मांडताय. अखिलेश यादवनी गोहत्या केल्याबद्दल गुन्हा दाखल केला काय मला सांगा? तुम्ही फक्त मनुष्याची हत्या झाली गुन्हा मानता, मी मान्य करतो मनुष्याची हत्या झाली चूक झाली, पण गायीची हत्या झाली हे पण चूक झाली. आणि याच्याकरता कोणताही गुन्हा उत्तर प्रदेशच्या गव्हर्नमेंटने दाखल केला की नाही हे पण मला तुम्ही सांगा. घटनेची चौकट हा शब्द तुम्ही वापरता. आता नवाब मलिकच्या विषयाकडे जा तुम्ही. नवाब मलिक म्हणाले की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हैस कापायला परवानगी आहे, चुकीचं आहे. ॲनिमल प्रिझर्वेशन ऍक्ट 1976 त्याच्यामधलं कलम 6 म्हणतं शेती योग्य, पुनरुत्पादन क्षम, ओझी व्हायला योग्य असलेला म्हैस किंवा रेडा यांची कत्तल करता येणार नाही आणि यांची कत्तलीला योग्य आहे असं सर्टिफिकेट पशुसंवर्धन तज्ञांनी देऊ नये. इथं सरळ लोक दिशाभूल करतायत. नवाब मलिक तुम्ही याचं उत्तर द्या. नवाब मलिक तुम्ही उत्तर द्या. हिंदू आणि मुसलमानांचा घेऊच नका. हा प्राधान्याचा मुद्दा आहे. ब्रिटिशांनी हिंदू आणि मुसलमानांची भांडणं लावली आणि स्वतंत्र भारतात काँग्रेसने तेच केलं. काँग्रेसने आजपर्यंत हिंदू आणि मुसलमानांची भांडणं लावण्याकरता मुद्दा वापरला. एक बोटे ऐका तुम्ही, एक बोटे ऐका जरा, ऐका नाव ठेवताय. एक बोटे ऐका ना, हो एक बोटे ऐका, ऐका एक बोटे ऐका. तुम्ही रक्षण कसं करायचं ते ठरवू आपण. 1 मिनिट बोला नवाब मलिक, बोला तुम्ही. एक असं आहे, या राज्यामध्ये म्हैस आणि रेड्यांच्या कत्लीवर बंदी नाही. मी कायदा यांना पाठवून देतो. एक बोटे साहेबांना सावरकर ऐका, हो एक बोटे ऐका. मी सावरकरांचे विचार पण तुम्हाला पाठवतो, विवेकानंदांचे विचार पण तुम्हाला पाठवतो. आणि उद्या कार्यक्रम ठेवा, ती पुस्तकं घेऊन आपण चर्चा करू. ते आपण चर्चा करू. सावरकर साहेब काय म्हणतात ती चर्चा करू. विवेकानंद काय बोलतात ते चर्चा करू. एक बोटे दिशाभूल करू नका लोकांची.
काही आपल्या लोकांची दिशाभूल करू नका एकबोटे साहेब. तुम्ही दिशाभूल करताय. उद्या पुस्तक पाठवतो तुमच्या घरी, तुम्हाला- कायद्याची तुम्ही पुस्तकं असं आवडू पाठवतो. नका. तुम्ही तुम्ही लबाडपणे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती या आहेत म्हणून. राज्यामध्ये तुम्ही देशामध्ये चुकीच्या गोष्टी सांगताय. खोटा बोलून रेटून बोला विवेकानंदांनी आणि या गोमातेला प्रकारे धार्मिक राजकारण म्हणू होऊ नका, शकत सांगितलं नाही. चुकीचं आहे. नाही, आपण विवेकानंद ऐकणार वेगळे, नाही. तुम्ही मिलिंद- सावरकरांचे मानत होते. विचार वाचा, वेदामध्ये विवेकानंदांचे काय हा विचार शब्द वाचा तीन आणि अर्थाने नंतर वापरलेला आहे. त्याच्याकडे वापरा. गो म्हणजे एकबोटे. सूर्याचे किरण, गो म्हणजे पृथ्वी आणि गो म्हणजे गोमाता. मिलिंद एकबोटे, मिलिंद आपण ऐकून घेणार आहोत की नाही? मी हो, तुम्हाला ऐकून वेळ देतो घेतो ना, ना. तुम्हाला वेळ देतो. ऐकून त्यांचं घेतो ऐकून म्हणजे चुकीचं नाही, सांगताय. तुम्ही आमचं दामटून बरोबर मोठमोठ्याने बोलाल, तुम्ही मोठमोठ्याने बोला असं होणार नाही ना. एकदा बोला, एकदा ऐका, मग त्यांचं ऐकू, मग त्यांचं तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकू. नाही तर तुम्हाला बोलवलंच नसतं इकडे. ठीक आहे. ही चूकच केली तुम्ही नाहीतरी. नाही, ते आम्ही ठरवू डॉक्टर, ते आम्ही ठरवू काय चूक केली आम्ही ती. पण मूळ मुद्दा आहे, आम्हाला बोलायला त्यांना द्यावं लागेल, त्यांची काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकावं लागेल. हे आमचं काम आहे माध्यमांचं. आमचं तुम्ही बोलणं तुम्ही काँग्रेसच्या बोटात तुम्ही दुखवणारच आहे. नवाब मलिक तुम्ही बोला. नाही, असं आहे, मी एकबोटे साहेबांना महाराष्ट्राचा कायदा आणि या राज्यामध्ये जे कत्तलखाने आहे तिकडे मसी आणि रेडे कापता की नाही, देशभर कापत की नाही. 25,000 कोटी रुपयाचे बफेलो मीट एक्सपोर्ट होत आहे हे तुम्हाला माहिती नाही. मी तुम्हाला सावरकर साहेबांचे काय विचार आहे ते पुस्तक पाठवतोय, विवेकानंदांचे विचारांचे पुस्तक पाठवतोय, ठीक ते आहे. वाचा आणि नंतर चर्चेला या. ठीक आहे. नंतर तुम्हाला त्याचं कळेल. तुम्ही ठीक आहे. आणि पालन या केलं तर- कलिंगाच्या ठीक आहे. युद्धानंतर ठीक आहे. कलिंगाच्या युद्धानंतर विवेकानंदांच्या अशोक सावरकरांच्या सम्राटनी विचाराचं पालन तुम्ही करा. अहिंसा म्हणजे स्वीकारली, बऱ्याच प्रमाणात गोहत्या बौद्ध थांबेल. धम्म तो महाराष्ट्रात. स्वीकारला, मिनिट. पण बौद्ध धर्मामध्ये मांस खाऊ नये असं लिहिलेलं नाही. अहो, आंबेडकरांनी 1954 साली ब्रह्मदेश मध्ये भाषणामध्ये सांगितलं की गोरक्षणाचा मुद्दा हिंदू धर्म आणि भगवान बुद्धाकडनं घेतला. एक मिनिट. मूळ मुद्दा असा आहे, पुन्हा मुद्दा आहे, गोरक्षणाच्या मुद्द्याच्याही बरोबरीनं तुम्ही गोरक्षण होत नाही आणि करायचं कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवू शकता. पण म्हणून माणसाची हत्या करायचं कोणाला गोरक्षण केलं नाही आजपर्यंत. एखाद्या माणसाला, कुठल्या धर्माच्या माणसाला मारण्याचा हक्क कोणालाच नाहीये या संपूर्ण मान्य, राज्यामध्ये. पण हे काहीला पण तुम्ही लक्षात ठेवा. काहीला पण मारायचा हक्क नाही हे पण लक्षात घ्या. हे तुम्ही आधी लक्षात घ्या की माणसाला मारायचा हक्क माणूस- नाहीये. माणूस गायीच्या बाबतीत काय जे काय स्पष्ट कायदे करायचे ते कायदे अजून होऊन देत आणि त्याच्यानंतर बघता येईल काय करायचं ते. गायीची हत्या केली तर 5 वर्ष गायीला अर्थकारणात बघायचं की धर्मकारणात तेही आपण नंतर बोलू. त्याच्यासाठी आपण एक वेगळी चर्चा ठेवूया. तर तुम्ही या त्या चर्चेला, तुम्ही त्या चर्चेला या. संपूर्ण जगाचं भूषण आहे. सगळ्यांना माहिती आहे ते भूषण आहे ते, आणि पण ते कशा हिंदुस्थानी पद्धतीने गायीकडे करायचंय फक्त सूर्याची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता आहे. ते आपण सगळं ठरवू. या गायीचं गोमूत्र सुद्धा औषधी आहे. अहो, या मिलिंद गायीचं एकबोटे, शेण औषधी आहे. ते या आज- गायीचं शेण पवित्र असतं. मिलिंद ते काय एकबोटे, पवित्र आहे? याच्याबाबत वैज्ञानिक काही प्रश्न नाही आहेत. मूळ मुद्दा असा आहे की धर्म म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने बघताय त्या सगळ्या गोवंशाकडे आणि गोवंशाच्यावरती त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बघायला लागेल. काय हिंदू धर्म आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, सगळेजण हिंदू आहेत, अनेक जण हिंदू आहेत इथले. त्यामुळे तो मुद्दा नाही. हा हिंदू धर्माचा वितंड नाहीये. विसरतात काही वेळेला. कुठल्या दुसऱ्या धर्माच्या माणसाला मारायचा तुम्हाला मक्ता दिला नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही. त्यांना पण मक्ता दिला नाही गायीला मारायचा. हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे. हे तुम्ही का सांगत नाही? नाही, गायीच्या गायीला बाबतीमध्ये मारू हिंदू नये. सुद्धा गायीला आम्ही मगाचाच माता मुद्दा आहे. म्हणतो. गो माता आहे ती. नाही शब्द नाही गायीच्या बोलतो. बाबतीमध्ये ती भावना आहे, श्रद्धा आहे. अनेक हिंदू आमच्या समाज सुद्धा गायीला हक्कावर कोणाला अधिकार खाणारे नाही. आहेत. तुम्ही हे लक्षात घ्या. त्या हिंदूंना तुम्ही मारणार आहात का? काय तुम्ही इथं हिंदू आणि मुसलमानला प्रश्न नाही. मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला कोणी गायीच्या माणसाला मारायचा मक्का दिलेला गायीच्याबद्दल नाहीये. चूक करतो त्याच्याकडे एकाच दृष्टीने पाहायचं. महेश म्हात्रे मूळ मुद्दा अगदी छोटा जाता तुम्हाला हाच विचारायचा की विकासाच्या मुद्द्यावर राम कदम मगाशी म्हटलेले आहेत. हे जे काही चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं हे सगळे विचार चालू आहेत, या विचारांनी हा देश विकासाच्या मार्गावर येणाऱ्या काळात जाताना दिसेल का आपल्याला? मराठीमध्ये एक फार चांगली म्हण आहे, मी माझ्या आईच्या तोंडून ती ऐकलेली आहे आणि ती म्हण असं सांगते की कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये. तर ही जी एक वेगळ्या प्रकारची शिकवण देणारी म्हण आहे, ही इथे सगळ्या अतिरेकी कडवट धर्म मार्तंडांनी ती ऐकली पाहिजे किंवा ती समजून घेतली पाहिजे. दुसरी आणखीन अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या शाकाहार विरुद्ध मांसाहार हा जो वाद चाललेला आहे, याच्यापेक्षा खूप आहार करणारे लोक विरुद्ध उपाशीपोटी झोपणारे लोक, हा एक जो वेगळा संघर्ष आहे तो सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. या दोन मधला फरक लक्षात घेतला पाहिजे. आज या देशातले 30 कोटीहून अधिक लोक दररोज उपाशीपोटी झोपतात. त्यांच्या उपासपणाच्या, त्यांच्या उपासमारीकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. परंतु आम्हाला कुठल्या प्रकारचं मांस कोणी खाल्लं पाहिजे याची मोठ्या प्रमाणात जी चिकित्सा चाललेली आहे सगळ्याच पातळीवरून, ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि आमचं धर्मकारण
जे जीवनाच्या सगळ्या अंगाला स्पर्श करू लागलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमचं अर्थकारण, आमचं समाजकारण, आमचं जगणं हे कुठेतरी धर्मापासून वेगळं राहिलं पाहिजे. नाहीतर उद्या हिंदू धर्मातल्या भगवान विष्णूचा पहिला अवतार जो मासा होता तो खाऊ नका असं सुद्धा सांगायला लागतील. हे सगळं कुठेतरी विचित्र पद्धतीने चाललंय, हे थांबलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मला नक्की. आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपली वेळ आता संपलेली आहे आणि वेळ संपलेली असतानाच बेधडकमध्ये आपण जी चर्चा करतो या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कुणा एका व्यक्तीला, कुणा एका धर्मातल्या व्यक्तीला मारण्याचा मक्ता मात्र कुणा एकाला दिलेला नाही हे मात्र त्यांनी अतिशय स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते लक्षात घेताना सरताजनी जे म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हे सरताजचं जे वाक्य आहे त्याच्या वडिलांना मारल्यानंतरचा त्या वाक्याचा सुद्धा आपण पुन्हा एकदा नव्यानं अर्थ शोधूया. धन्यवाद. नमस्कार.